नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत जिल्हा न्यायालय भरती प्रक्रिया पश शिपाई प्रश्नपत्रिका। खूप मोस्ट इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे मित्रांनो, शेवटपर्यंत नक्की बघा। आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर चॅनलला जॉईन करा। प्रश्न क्रमांक 1, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कोणते? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 साल्हेर, 2 महाशंभू, 3 कळसुबाई, 4 अस्तंबा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कळसुबाई हे सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर आहे। प्रश्न क्रमांक 2, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ऑप्शन आहे ए अमरावती, 2 नागपूर, 3 मुंबई, 4 पुणे। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 अमरावती। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात पूर्वेस खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 उत्तर प्रदेश, 2 गुजरात, 3 गोवा, 4 छत्तीसगड। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 छत्तीसगड। महाराष्ट्राचे पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 4, आंबा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहराच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 मुंबई नाशिक, 2 पुणे सातारा, 3 कराड चिपळूण, 4 कोल्हापूर रत्नागिरी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर रत्नागिरी। प्रश्न क्रमांक 5, जागतिक नृत्य दिन कोणत्या तारखेला असतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो 8 मे, ऑप्शन 2 1 मे, ऑप्शन 3 29 एप्रिल, 4 21 एप्रिल। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो 29 एप्रिल। जागतिक नृत्य दिन हा 29 एप्रिलला साजरा केला जातो। क्रमांक 6, शेतकऱ्याचा असूड ह्या ग्रंथाचे लेखक खालीलपैकी कोण आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 महात्मा फुले, 2 सावित्रीबाई फुले, 3 लोकमान्य टिळक, 4 दादाभाई नौरोजी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले। शेतकऱ्याचा असूड या ग्रंथाचे लेखक महात्मा फुले आहे। क्रमांक 7, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय किती वर्षे आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 60, 2 70, 3 62, 4 65। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 65। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीचे निवृत्तीचे वय हे 65 वर्ष आहे। प्रश्न क्रमांक 8, अग्निपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 जवाहरलाल नेहरू, 2 APJ अब्दुल कलाम, 3 महात्मा गांधी, 4 सुभाषचंद्र बोस। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 APJ अब्दुल कलाम। अग्निपंख हे आत्मचरित्र APJ अब्दुल कलाम यांचे आहे। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 मेघालय, 2 मणिपूर, 3 अरुणाचल प्रदेश, 4 सिक्कीम। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीचा समुद्र सीमा लाभलेला आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 गुजरात, 2 मध्य प्रदेश, 3 केरळ, 4 महाराष्ट्र। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 गुजरात। गुजरात या राज्यात सर्वाधिक लांबीचं समुद्र सीमा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 11, आग्रा शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 गंगा, 2 यमुना, 3 नर्मदा, 4 गोदावरी। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 यमुना। आग्रा शहर हे यमुना या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 12, शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 केरळ, 2 आंध्र प्रदेश, 3 कर्नाटक, 4 तेलंगणा। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 कर्नाटक। शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प हा कर्नाटक राज्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 13, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 यकृत, 2 त्वचा, 3 केस, 4 खालीलपैकी नाही। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 यकृत। मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही यकृत आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 14, सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 10 मिनिटं 10 सेकंद, दुसरा ऑप्शन आहे मित्रांनो 9 मिनिटं 20 सेकंद, तिसरा ऑप्शन आहे मित्रांनो 7 मिनिटे 20 सेकंद, 4 ऑप्शन आहे मित्रांनो 8 मिनिटं 20 सेकंद। तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 8 मिनिटं 20 सेकंद। सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यासाठी 8 मिनिटं 20 सेकंद लागतात। प्रश्न क्रमांक 15, जिल्हा न्यायाधीश यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर ऑप्शन आहे मित्रांनो 1 राष्ट्रपती, 2 मुख्यमंत्री, 3 जिल्हा अधिकारी, 4 राज्यपाल। मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा। 15 पैकी किती प्रश्न तुम्ही आतापर्यंत योग्य सोडलेले ते नक्की कमेंट करा। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन आणि लाईक करायला विसरू नका।